साहेब, मी शेतकऱ्याची मुलगी बोलते. आमची एक गोष्ट तुमच्या कार्यक्रमात मांडाल का? साहेब, 10 वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव 70 रुपये होते. आज ते 100च्या पुढे गेले. 10 वर्षापूर्वी सोनं 26,000 ते 28,000 पर्यंत होतं. आज ते 1,14,000च्या पुढे गेलं. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, तिच्या किमतीत 30% पेक्षा जास्त वाढ गेल्या 10 वर्षात झाली. नोकरदारांचे पगार वाढले. आमदाराचा पगार 10 वर्षापूर्वी 50,000 ते 80,000 प्रति महिना होता. तो आज 1 लाख ते 3 लाख पर्यंत पोहोचला. म्हणजे सरासरी 250% वाढ झाली. पण शेतकऱ्याची काय अवस्था आहे? 10 वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी 25 रुपये किलोचा दर होता, त्याचा भाव आज 10 रुपये किलो झालाय. जी सोयाबीन 10 वर्षापूर्वी 4,000 ते 4,500 क्विंटल होती, तिचा भाव आजही तोच आहे. पण साहेब, ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच का? बाकी सगळं सोडा हो. आम्ही ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना, ते दुकानदार सुद्धा आमच्या कमिशन परदेशी दौरे मारताय साहेब. पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनारा सुद्धा पाहू शकत नाही. मुंबईचा किनारा सोडा हो, जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा शेतकरी 6-6 महिने पाहू शकत नाही. हे इथल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे. आमचं हे गाऱ्हाणं तुमच्या कार्यक्रमात नक्कीच मान.